आणखी एक महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरच्या नारे गावात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात झाली आहे। अतिक्रमण हटाव कारवाईसाठी मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। तर ही दृश्य आपण त्या ठिकाणची थेट पाहताय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी दत्ता कनवटे यांच्याकडून। दत्ता, काय सांगाल, छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा अतिक्रमणाविरोधी कारवाईला आता वेग आलाय, काय अधिकचे अपडेट्स? नक्कीच मोहिनी, छत्रपती संभाजीनगर शहरातल्या नारेगाव परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव कारवाईला सुरुवात झालेली आहे। जवळपास 300च्या आसपास जी दुकानं आहेत ती आज पाडली जाणार आहेत। त्यासाठी साधारणपणे 20 JCB आणि शेकडो कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे। त्या माध्यमातून या ठिकाणी अतिक्रमण हटाव कारवाई सुरू होती। मात्र एका छोट्याशा नालीमध्ये या ठिकाणी हा JCB जो आहे तो कोसळला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। तो JCB सुद्धा बाहेर काढण्याचे प्रयत्न या ठिकाणी प्रशासनाकडून सुरू असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय। तर दुसऱ्या बाजूला आपण जर बघितलं तर ही सगळी दुकानं ती दुकानं सुद्धा पाडण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पाठीमागे सुद्धा चांगल्या जे स्वरूपाचे पक्क्या स्वरूपाची बांधकामं होती, दुकानं होते, त्याचं सुद्धा पाडकाम या ठिकाणी सुरू आहे। मात्र दरम्यानच्या काळात हा JCB जो आहे तो एका नालीमध्ये कोसळलेला आहे आणि त्या JCBला बाहेर काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी ऑपरेटरकडून सुरू आहे। नक्कीच दत्ता, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।